नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. थांबा मला माहिती आहे तुम्ही काय म्हणणार आहे की दीदी फायनली तुला आठवलं तुझं एक युट्यूबचं चॅनल आहे आणि त्याच्यावर तुला मोठा व्हिडिओ पोस्ट करायला पाहिजे. मला माहिती आहे मी कित्येक महिने झालं युट्यूबवर व्हिडिओ नाही पोस्ट केला. त्याचं कारणच तसं होतं, मी खूप जास्त माझं शेड्यूल बिझी चालू आहे ऑफिसमध्ये आणि त्यानंतर घरी येऊन घरातली कामं, मग परत मला मोठा व्हिडिओ शूट करायला वेळच नव्हता मिळत. पण पॅकेजेस खूप येत होते पीआरचे, त्याच्यामुळे मला रील्स कंपल्सरी शूट करावे लागत होते. मग मी त्याच्यावर ऍक्टिव्ह होते, पण मोठा व्हिडिओ टाकणं मला जमलं नाही. आणि तुमचे खूप जणांचे मला कमेंट्स पण आले होते की तुम्ही वाट बघताय म्हणून. त्यासाठी खरंच सॉरी. याच्यापुढे मी थोडी कन्सिस्टन्सी ठेवायची ट्राय करेल. आज शनिवार आहे आणि आमच्या दोघांचा प्लॅन होता की मस्तपैकी ना भाड्याची मिसळ खायला जायची म्हणून. पण सकाळी उठल्यावर झालं असं की सगळं आवरावरी, परत मी आज केस धुतले त्यामुळे मला चांगलाच वेळ लागला. आणि त्याच्यानंतर 5चं अचानक डोकं दुखायला लागलं. म्हणजे कालपासून दुखतंय तुझं डोकं, पण आता खूपच जास्त दुखायला लागलं. मग तू झोपून गेला. मग मी असं विचार केला की आता नवऱ्याची इच्छा झाली मिसळ खायची तर त्याला आपण मिसळ खाऊ घालायला पाहिजे. म्हणून मग मी आता ऑनलाईन सगळं मागवलं मिसळचं सामान, कारण की मी बाहेर जाऊन कुठे घेऊन येऊ आता. म्हणून मग हे सगळं मागवून घेतलं आणि त्यातल्या एक एक गोष्टी मी बघणार आहे. मिसळचा फरसाणा, परत पाव आणि मेन मटकी, या 3 गोष्टी मागवल्यात कारण की घरात काहीच नव्हतं. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा मिसळ बनवणार आहे. म्हणजे मी मम्मीला मिसळ बनवताना बघितली आहे, पण मी स्वतः कधीच नाही बनवली. मी ऑनलाईन एक रेसिपी बघितली, म्हटलं की त्याच्याप्रमाणे जाऊ, जे होईल ते होईल. कारण की ठीक आहे ना, पहिला अटेम्प्ट सगळ्यांचा असं नाही आहे की सक्सेसफुल होईलच. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा की मी चांगल्या प्रकारे मिसळ बनवू शकेल. तर चला तर मग स्टार्ट करूया पटकन. सगळ्यात पहिले तर मी हे सामान वगैरे बघते, काय काय आणलंय ते काढून घेते आणि मग त्याच्यानंतर मिसळ करायला लागते. सगळ्यात आधी मी या मटकीला ना कुकरला शिट्टी देऊन घेते चांगली. तसं तर त्या व्हिडिओमध्ये एकच शिट्टी द्यायला सांगितलं, पण मला वाटतं की 2 शिट्ट्या द्यायला पाहिजेत. एक्स्ट्रा नको शिजायला माझ्याकडून ती, बाकी काही नाही. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही मला सांगू शकाल की माझी मिसळ चांगली झाली आहे का नाही ते. मी जो व्हिडिओ बघितला होता ना, त्याच्यामध्ये मटकीला धुतलं वगैरे नव्हतं. अशा प्रकारे डायरेक्ट कुकरमध्ये टाकून ना, त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडी हळद टाकून ना डायरेक्ट गॅसवर ठेवून दिलं होतं. मी पण सेमच केलं. म्हटलं की कुठे जास्त डोकं लावणार आहे आपण. मी पटकन कुकरला गॅसवर ठेवून दिलं आणि त्यानंतर इथे कॅरी बॅगमधून खोबरं वगैरे बाहेर काढून घेतलं, कारण की मला तयारी करायची होती सगळी. कुकरला आता शिट्टी होईल तोपर्यंत मी पटकन टोमॅटो आणि कांदा भाजून घेते. आणि सोबतच खोबरं पण भाजायला सांगितलं, पण त्याच्या चकत्या करायच्यात आधी मला. याचं काम करते. हे सगळं करताना मी काय घोळ घातला बघा. हा कांदा इथे पडला आणि इथेपर्यंत गेला. म्हणजे माझी मम्मी बरोबर बोलते, मी एक पण काम धड नाही करू शकत काहीच घोळ न घालता. आणि अजून मोठा घोळ काय घातलाय मी दाखवते, 1 मिनिट. त्या दुधामध्ये कांद्याची जी असतं ना त्याच्यावरची ती साल आणि ती पूर्ण हे सगळं उडून पडलंय. मला आता भीती अशी आहे की ते 1 लिटर दूध खराब नको व्हायला. मी आता जस्ट तापवलं त्याला. माझंच मूर्खपणा झाला की मी त्याला शेजारच्याच गॅसवर ठेवला होता. ते सगळं उडून त्याच्यात पडलंय. कांद्यावरचं जे साल असते ना ते. ठीक आहे, चलताय. झालंय आता. कांदा आणि टोमॅटो भाजून झालाय. आता मी पटकन खोबरं भाजून घेते आणि त्याच्यानंतर मग लगेच याला मिक्सरला लावून मग माझी जी फोडणीची तयारी करते. मी खोबरं भाजायला घेतलं ना, त्यावेळी म्हटलं की पटकन आपली फोडणी घालून होईल, म्हणजे पार्थला पटकन आता खायला देता येतं. पण हा जो मी कचरा केला होता ना, तो माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. मला कसं तरी होत होतं त्याला बघून. मी म्हटलं की पहिलं तो साफ करून घ्यावा. पटकन सगळं पुसून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग कांदा आणि टोमॅटो जो भाजला होता ना खोबऱ्यासोबत, ते सगळं वाटायला म्हणून मिक्सरमध्ये टाकलं. खोबरं पटकन बारीकच होत नव्हतं, तरी पण खूप वेळचं ट्राय केल्यानंतर ना मग हे वाटण चांगल्या प्रकारे तयार झालं. तरी पण थोडे खोबऱ्याचे तुकडे ना त्याच्यामध्ये राहिलेच होते. म्हटलं की आपल्याकडून ना भाजायचं राहून गेलं असेल. सगळी तयारी झाली फायनली माझी. मी कांदा आणि टोमॅटो जो भाजला होता ना तो वाटून घेतलाय. त्यानंतर माझ्या बाल्कनीमधून कढीपत्ता तोडून आणला. बाकी सगळे मसाल्याचे पदार्थ पण एकत्र करून ठेवलेत, म्हणजे ऐनवेळी मला गडबड नको व्हायला. आता पटकन मी मस्तपैकी फोडणी घालते आणि मग पार्थला उठवते. म्हणजे तो तर खूप जास्त सरप्राईज होणार आहे. त्याला अजूनपर्यंत असंच वाटतंय की आम्ही बाहेरच खायला जाणार आहे. त्यानंतर मी जास्त बडबड न करताना फोडणी घालायला घेतली. कढईमध्ये तेल घेतलं.
त्याच्यामध्ये मस्तपैकी जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग हे सगळं टाकल्यानंतर ना आपला जो वाटलेला मसाला होता ना तो त्याच्यामध्ये टाकला आणि थोड्या वेळ ह्याला चांगलं तेल सुटू दिलं आणि त्याच्यानंतर आपले जे नॉर्मल मसाले असतात ना, हळद, तिखट, धने जिरे पूड, त्याच्यानंतर थोडा काळा मसाला पण मी टाकला कलर येण्यासाठी म्हणून, त्याच्यानंतर गरम मसाला टाकला आणि हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये जी मटकी मी शिजवून घेतली होती ना ती टाकली आणि त्याच्यानंतर मग वरतून थोडं पाणी टाकलं आणि चांगलं उकळायला ठेवलं. सगळ्यात शेवटी याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर टाकली, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं. त्यानंतर ना मी याची टेस्ट घेतली आणि ती इतकी सुंदर लागत होती ना, म्हणजे मलाच माझ्या स्वतःच्या हातांवर ना विश्वास बसत नव्हता की आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये इतकी चांगली मिसळ कशी बनवू शकतो. म्हणजे मी माझ्याकडे जॉब नसेल ना तर मी मिसळची गाडी तर नक्कीच टाकू शकते. आता मी किती पण स्वतःचं कौतुक केलं ना तरी तुम्हाला खोटं वाटू शकतं, म्हणून आपले जे मेन सत्कार मूर्ती होते ना, म्हटलं की त्यांनाच फायनली विचारायचं की मिसळची टेस्ट नेमकी कशी झाली येते. फायनली माझी मिसळ बनवून झाली आहे. आता मी पटकन आमची दोघांची ताटं तयार करते आणि मग पार्थला बोलवते. मी असा विचार केला की इतकं सगळं आपण चांगलं बनवलं ना तर ताट पण एकदम मस्त सजवूया. मग आपण बाहेर खायला गेल्यावर कसं ते ताट बनवून देतात मिसळचं, मी अगदी तसाच बनवायचा विचार केला. मस्तपैकी कांदा, फरसाण, ताक, पाव हे सगळं एकत्र ठेवून ना छान ताट असं सजवलं. सो ही मिसळ तुम्हाला दिसायला तर आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की टेस्ट तर तुम्हाला करता येणार नाही. मी पार्थला पटकन आता याची टेस्ट विचारते की कशी झाली. ऑर्डर केला मला भरीत वाटलं की तू कांदे आणि हे केले असतील ना गॅसवर की नाही. आंबट लागलं तर खाऊ नको. नुसतं खाऊ नको चमच्याने. मिसळ खाऊन झाल्यावर ना मी रील शूट करत बसले होते. मला ब्रँडचे 2-3 रील शूट करायचे होते आणि त्याच्या ह्याच्यात अंधार कधी झाला ना मला समजलंच नाही. मग माझ्या लक्षात आलं की या व्हिडिओचा आउट्रो करायचं राहून गेला. म्हटलं की तो आधी शूट करावा. सगळ्यात पहिले तर पुन्हा एकदा सॉरी ज्यांनी माझ्या मोठ्या व्हिडिओची वाट बघितली. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी आणि तुमचं मला ओपिनियन हवं याच्यावर की मी जे मोठे व्हिडिओ पोस्ट करते ना ते डेली रुटीन म्हणजे माझे डेली व्लॉग्स पोस्ट करू का. कारण की मला असं वाटतं की माझं जे रुटीन आहे ना ते खूप बोरिंग आहे. म्हणजे ऑफिस घर एवढं दोनच गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत आणि ते तुम्हाला रिपीटेटिव्ह बघून ना कंटाळा येऊन जाईल. सो तुम्हाला काय वाटतं की मी असा एक कंटेंट स्पेसिफिक घेऊनच शूट करायला पाहिजे, जसं की सण असू दे किंवा कुठे ट्रिपला गेलो आम्ही हे वगैरे शूट करायला पाहिजे का डेली व्लॉग जे आहेत ते पण चालतील. सो हे आधी मला कमेंट करून नक्की सांगा आणि आय होप की आजचा पण हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.